Hello everyone, welcome to my channel Learn English Binglish Marathiतून. Thank you for subscribing to my channel. In case you haven't, please do so right away as I will be uploading lots of simple tricks in grammar along with regular lessons. Also please share the link with all your friends and relatives. माझ्या चॅनलला सबस्क्राइब केल्याबद्दल धन्यवाद. जर केलं नसेल तर प्लीज करा कारण मी आपल्या इतर लेसन्स बरोबर ग्रामरच्या निगडीत छोट्या साध्या युक्त्या सांगणार आहे. तसेच आपल्या चॅनलची लिंक मित्र परिवार यांच्याबरोबर सुद्धा शेअर करा. In case you don't like the lesson, don't just press dislike. Enter the reason for dislike in the comment box. जर तुम्हाला धडा आवडला नसेल तर फक्त डिसलाईक बटन प्रेस करू नका, कारण पण कमेंट बॉक्समध्ये लिहा. इन एव्हरी लँग्वेज वी लर्न द रूल्स ऑफ फ्रेमिंग अ सेंटेन्स. प्रत्येक भाषेमध्ये आपण वाक्य बनवण्याचे नियम शिकतो. द सेंटेन्सेस आर फॉर्म्ड विथ डिफरंट टाइप ऑफ वर्ड्स. वाक्य ही वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरून बनवली जातात. These different types are called parts of speech. या निरनिराळ्या प्रकारांना शब्दांच्या जाती असे म्हटले जाते. In English, the main parts of speech are noun, pronoun, adjective, determiner, verb, adverb, preposition, conjunction and interjection. इंग्रजीमध्ये प्रमुख शब्दांच्या जाती आहेत नाउन म्हणजे नाम, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, डिटरमायनर म्हणजे निर्धारक, वर्ब म्हणजे क्रियापद, ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण, प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय, इंटरजेक्शन म्हणजे उद्गारवाचक शब्द. So in this playlist I will be uploading tricks about how to identify each one of them. तर ह्या प्लेलिस्टमध्ये मी प्रत्येक प्रकार कसा ओळखायचा ह्याबद्दल काही युक्त्या सांगणार आहे. सो लेट्स स्टार्ट. चला तर सुरुवात करूया. इन दिस व्हिडिओ आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू हाऊ टू आयडेंटिफाय अ नाउन. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाउन कसं ओळखायचं ते सांगणार आहे. अ नाउन इज अ वर्ड फॉर अ पर्सन, प्लेस ऑर थिंग. नाउन हा शब्द व्यक्ती, जागा किंवा वस्तू ह्यासाठी वापरला जातो. द वर्ड थिंग इज यूज्ड टू मीन एनीथिंग दॅट वी कॅन थिंक ऑफ. थिंग हा शब्द जे काही आपण कल्पू शकतो, विचार करू शकतो त्या प्रत्येकासाठी वापरला जातो. अ थिंग कॅन बी लिव्हिंग सच ॲज ॲन ॲनिमल, बर्ड्स ऑर प्लांट. थिंगचा वापर सजीव प्राणी, पक्षी किंवा झाडं, वेली, फळं, भाज्या इत्यादीसाठी केला जातो. अ थिंग कॅन बी नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट ऑर आयटम सच ॲज अ डेस्क ऑर पेन्सिल. थिंगचा वापर निर्जीव वस्तू जसं डेस्क म्हणजे लिहायचं टेबल ऑर पेन्सिल इत्यादीसाठी सुद्धा केला जातो. अ थिंग कॅन बी कॉन्क्रीट, समथिंग फिजिकल सच ॲज चॉकलेट, मिल्क. Also something we can physically see, touch, feel, hear or smell like movie, painting, fever, song, aroma, etc. थिंग म्हणजे काहीतरी ठोस, भौतिक जे आपण खाऊ पिऊ शकतो जसं चॉकलेट, दूध. तसंच जे वास्तविकदृष्ट्या आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, जाणवू शकतो, ऐकू शकतो किंवा ज्याचा वास घेऊ शकतो. जसं सिनेमा आपण पाहू शकतो, एखादं चित्र आपण त्याला हात लावून स्पर्श करून पाहू शकतो म्हणजे जाणीव होते आपल्याला त्याची. ताप बघू शकतो आपण, गाणं म्हणू शकतो, ऐकू शकतो, सुगंध म्हणजे वास घेऊ शकतो इत्यादी. अ थिंग कॅन बी ॲब्स्ट्रॅक्ट, an idea that we can think about but not physically see, touch, hear or smell such as happiness, health and peace. थिंग म्हणजे काहीतरी जे आपण पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, ऐकू शकत नाही किंवा ज्याचा वास घेऊ शकत नाही, पण अनुभवू शकतो.
जसं आनंद, आरोग्य, शांती. A thing can be any action or activity like walk, jog, exercise, homework. Thing म्हणजे एखादी क्रिया. काही क्रियांचा क्रियापद म्हणून सुद्धा वापर केला जातो, पण काही क्रिया ह्या नाउन म्हणून सुद्धा वापरल्या जातात. किंवा एखादा उपक्रम जसं वॉक, जॉग हे झालं आपलं कसरत. किंवा वॉक म्हणजे आय एम गोइंग फॉर अ वॉक, मी चालायला जात आहे. सो चालणं म्हणजे टू वॉक म्हणजे चालणं, आणि नुसतं वॉक म्हणजे चालणं म्हणजे चालायला जाणं अशा अर्थी होतो. नंतर किंवा गृहपाठ म्हणजे आपण इथे म्हटलं होमवर्क म्हणजे गृहपाठ, आणि एक्सरसाइज म्हणजे कसरत. A thing can be any situation or event like death, trouble, drama. Thing म्हणजे एखादी परिस्थिती किंवा घटना जसं कर्ज. डेट म्हणजे कर्ज, ट्रबल म्हणजे त्रास, ड्रामा म्हणजे नाटक. So, using all this information, we should learn to identify whether the word is a noun. तर ही सगळी माहिती वापरून आपण शब्द नाउन आहे का ते ओळखायला शिकायचं. Also, we can use one more trick, though this is not a foolproof trick. जरी ही युक्ती नेहमीच खरी असेल असं नाही, पण हिचा वापर करू शकतो. We should check whether this word can be an answer to a question starting with who, whom, whose, where, what and which. आपण हे पाहू शकतो की तो शब्द who म्हणजे कोण, whom म्हणजे कुणाला, whose म्हणजे कुणाचा, where म्हणजे कुठे, what म्हणजे काय आणि which म्हणजे कोणतं याने सुरू होणाऱ्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं का. For who, whom and whose, the answer should be a person. Who म्हणजे कोण, whom म्हणजे कुणाला आणि whose म्हणजे कुणाचं ह्याचं उत्तर पर्सन म्हणजे व्यक्ती असायला पाहिजे. Who is she? ती कोण आहे? She is a doctor. ती डॉक्टर आहे. सो whoच्या ठिकाणी आपण उत्तरामध्ये काय दिलं? डॉक्टर. सो डॉक्टर ही व्यक्ती आहे म्हणजे नाउन आहे. Whom did you call? तू कुणाला बोलावलंस किंवा तू कुणाला फोन केलास? I called सुरेश. मी सुरेशला बोलावलं किंवा सुरेशला फोन केला. Whom? सुरेश. सो सुरेश ही व्यक्ती आहे म्हणजे नाउन आहे. Whose bag is this? ही बॅग कुणाची आहे? This is Rina's bag. ही बॅग रीनाची आहे. Whose? रीना's. सो रीना ही व्यक्ती आहे म्हणजे नाउन. For where, the answer should be a place. Where म्हणजे कुठे ह्याचं उत्तर प्लेस म्हणजे जागा असायला पाहिजे. Where are you from? तू कुठला आहेस? I am from कोकण. मी कोकणातला आहे. सो where चा आन्सर आहे कोकण. सो कोकण ही जागा आहे म्हणजे नाउन आहे. For what, the answer should be a thing. What म्हणजे काय ह्याचं उत्तर थिंग असायला पाहिजे. What is this? हे काय आहे? This is a तुलसी प्लांट. सो whatच्या ठिकाणी आन्सर मध्ये तुलसी प्लांट आलं. हे तुळशीचं रोपटं आहे. सो whatच्या ठिकाणी आपण तुलसी प्लांट म्हणजे लिव्हिंग थिंग म्हणजे नाउन. What was that? ते काय होतं? That was a cat. ते मांजर होतं. What चा आन्सर आहे cat, which is animal, living thing म्हणजे नाउन. What do you want? तुला काय हवंय? I want a pen. सो whatच्या ठिकाणी काय आलं? पेन आलं. सो थिंग that is non-living object म्हणजे नाउन. What will you have? तू काय घेशील? I will have some tea and biscuits. मी थोडा चहा आणि बिस्किट घेईन. सो whatच्या ठिकाणी काय घेतलं आपण आन्सर? टी अँड बिस्किट्स. सो थिंग समथिंग वी कॅन ड्रिंक अँड ईट. आपण खाऊ पिऊ शकतो म्हणजे नाउन. What did you see? तू काय पाहिलंस? I saw an accident. मी अपघात पाहिला. Whatच्या ठिकाणी काय आलंय? ऍक्सिडेंट. सो दॅट इज थिंग, दॅट इज इव्हेंट, समथिंग वी कॅन फिजिकली सी. घटना जे वास्तविक दृष्ट्या आपण पाहू शकतो म्हणजे नाउन.
शी सीम्स वॉर्म. व्हॉट इज हर टेम्परेचर? तिचं शरीर गरम वाटतंय. किती ताप आहे? सो टेम्परेचर हे समथिंग वी कॅन फील बाय फिजिकल टच. स्पर्श करून जाणू शकतो, म्हणजे नाऊन आलं. व्हॉट इज द नॉईज? आवाज कसला आहे? इट इज अ प्रोसेशन. मिरवणूक चाललीय. तर व्हॉटच्या ठिकाणी आधी आपण विचारलं व्हॉट इज द नॉईज. सो नॉईज हे थिंग झालं, समथिंग वी कॅन फिजिकली हिअर, ऐकू शकतो. आणि उत्तर आहे प्रोसेशन. सो प्रोसेशन इज समथिंग वी कॅन फिजिकली सी, पाहू शकतो, म्हणजे दोन्ही नाऊन आहेत. व्हॉट इज दिस फ्रेग्रन्स? हा कसला सुगंध आहे? इट्स माय न्यू परफ्यूम. ते माझं नवीन अत्तर आहे. सो व्हॉटच्या ठिकाणी काय आलं? परफ्यूम. सो थिंग, समथिंग वी कॅन फिजिकली स्मेल. सो ज्याचा आपण वास घेऊ शकतो, म्हणजे नाऊन. व्हॉट शुड वी स्प्रेड? आपण कसला प्रसार केला पाहिजे? वी शुड स्प्रेड हॅपीनेस, जॉय. आपण आनंद, खुशीचा प्रसार केला पाहिजे. सो व्हॉटच्या ठिकाणी काय आलं? हॅपीनेस, जॉय. थिंग, दॅट इज समथिंग विच कांट बी सीन बट एक्सपिरियन्स्ड. जे आपण पाहू शकत नाही पण अनुभवू शकतो. and for which the answer can be a person, a place or a thing. which म्हणजे कोणतं? ह्याचं उत्तर पर्सन, प्लेस किंवा थिंग यापैकी काहीही असायला पाहिजे. which actor is the most famous? सर्वात जास्त प्रसिद्ध कोण कलाकार आहे? अमिताभ बच्चन is the most famous actor. सो which च्या ठिकाणी अमिताभ बच्चन आलं. सो अमिताभ बच्चन सर्वात अधिक प्रसिद्ध आहे. सो अमिताभ बच्चन व्यक्ती आहे, म्हणजे पर्सन. सो नाऊन. विच इज युअर फेवरेट सिटी इन इंडिया? तुझं भारतातलं आवडतं शहर कोणतं? माय फेवरेट सिटी इज मुंबई. माझं आवडतं शहर मुंबई आहे. सो विच फेवरेट सिटी? मुंबई. मुंबई हे ठिकाण आहे, म्हणजे नाऊन. विच बुक डू यू वॉन्ट? तुला कोणतं पुस्तक हवं आहे? आय वॉन्ट अ स्टोरी बुक. मला गोष्टीचं पुस्तक हवं आहे. विच बुक? स्टोरी बुक. म्हणजे थिंग आणि ते सुद्धा नाऊन आहे, म्हणजे वस्तू आहे, ते नाऊन आहे. सो विथ दीज ट्रिक्स लर्न टू आयडेंटिफाय द नाउन्स which will help you with other grammar topics related to nouns like using articles, adjectives, singular, plural, countable, uncountable, etc. तर ह्या ट्रिक्सचा वापर करायला शिका. त्याचा फायदा तुम्हाला नाउन्सच्या निगडीत इतर ग्रामर टॉपिक्समध्ये जसे आर्टिकल्सचा वापर, विशेषणे, एकवचन, अनेकवचन, काउंटेबल, अनकाउंटेबल यामध्ये सुद्धा होईल. I will prepare some tests on identifying nouns. मी काही नाउन्स ओळखण्यासंबंधी चाचण्या तयार करेन. So before solving the test on usage of articles some and any, solve those. तर usage of articles some and any यावरील टेस्ट सोडवण्याआधी ह्या चाचण्या सोडवा. Also listen to the grammar lessons 1 to 4 once again and solve related tests. तसेच ग्रामर लेसन्स 1 ते 4 परत ऐका आणि नंतर त्याच्या निगडीत चाचण्या सोडवा. I am sure you all will find this helpful. Thanks for listening. Bye for now.